रामकृष्ण हरी माऊली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी 137 ते 139 चा अभ्यास केलेला आहे। तरी सर्वांनी शांत मनाने ऐकावे ही नम्र विनंती। ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तो पांडव दळा अंतू वर्तले काही। कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या प्रसंगाचे अत्यंत सुंदर आणि प्रभावी वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे। या ओळींचा अर्थ असा होतो की तो भयानक गर्जनांचा आवाज ऐकून इकडे पांडवांच्या सैन्यामध्ये काय घडले ते पहा। जेव्हा कौरवाच्या बाजूने भीष्म पितामह आणि इतरांनी आपापले शंख वाजवले तेव्हा त्या आवाजाने आकाश दुमदुमले आणि स्वर्गातील देवांनाही धडकी भरली। अशा त्या आकांताच्या पार्श्वभूमीवर आता पांडव काय उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष ओढून आहे। याचे वर्णन या ओळीमधून सुरू होते। हो का निज सार विजयाचे की ते भांडार महा तेजाचे जेत गरुडाची जीव तावळीये कांतले चारी। प्रथम आपण या ओळीमधील शब्दार्थ घेऊ। हो का निजसार विजयाचे म्हणजे काय? हे जणू विजयाचेच मूर्त स्वरूप आहे। की ते भांडार महातेजाचे किंवा हे महातेजाचे जणू भांडारच आहे। जेत गरुडाची जावळीये कांतले चारी याचा अर्थ काय होतो? ज्या शस्त्राला गरुडाच्या पंखासारखी तीक्ष्णता आणि वेग आहे आणि जे चारही बाजूने अत्यंत सुबकपणे कोरलेले आहे किंवा घासून तेजस्वी केलेले आहे असे। ज्ञानेश्वर महाराज येथे अर्जुनाच्या सामर्थ्याचे वर्णन करत आहेत। अर्जुनाचे धनुष्य आणि त्याचे बाण हे केवळ लाकूड किंवा लोखंड नसून ते तेजाचे पुंज आहेत असे ते म्हणतात। विजयाचे प्रतीक हे शस्त्र हातात असणे म्हणजे विजय निश्चित असल्यासारखे आहे। गरुडाची तुलना गरुड हा पक्षामध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत वेगवान मानला जातो। अर्जुनाचे बाण गरुडाच्या पंखाप्रमाणे वेगवान आणि अचूक आहेत असे रूपक येथे वापरलेले आहे। की पाखांचा मेरू जैसा रवरू मिरू तसे तैसा तेजे कोंदटलिया दिशा जयाचेनी। या ओव्यामधून संत ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाच्या रथाचे आणि त्यावरील हनुमंताच्या चिन्हाचे अत्यंत ओघवत्या भाषेत वर्णन करत आहेत। जणू काही हा रथ साक्षात विजयाचे मूर्त स्वरूप आहे, म्हणजे जिथे हा रथ आहे तिथे विजय निश्चितच आहे। की ते भांडार महातेजाचे म्हणजे काय? हा रथ म्हणजे केवळ लाकडाचा रथ नसून महातेजाचे भांडार आहे। श्रीकृष्णाचे सानिध्य आणि अर्जुनाचे शौर्य यामुळे तो रथ तेजाने रसरसलेला आहे। या रथाला जोडलेले 4 घोडे इतके चपळ आणि वेगवान आहेत की ते जणू गरुडाचे सख्खे भाऊ वाटतात। गरुड हा जसा वेगासाठी प्रसिद्ध आहे तसाच वेग या 4ही घोड्यामध्ये भरलेला आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। बोला पुंडलिक वरदेहर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करून सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती माऊली।